उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस वाचवतायत का? मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये? हायकोर्टाचे कडक शब्दांमध्ये ताशेरे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं? हायकोर्टानं पोलिसांना काय काय सुनावलं? सगळं जाणून घेऊ. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच पार्थ पवार यांना या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होत होता. आता स्वतः हायकोर्टाने यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या मुलाला पोलीस वाचवतायत का असा सवालही केलाय. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. शीतल तेजवानीच्या वकिलांनी याचिकेमध्ये नेमका काय दावा केलाय ते आधी पाहू. मुंडवा जमीन विक्रीचा व्यवहार प्रामाणिक आहे. दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले घटक त्यात नाहीत. कायदेशीर जमीन मालकांचा रीतसर पॉवर ऑफ अटर्नी धारक म्हणून आरोपीनं काम केलंय. दुसरा FIR नाहक दाखल करण्यात आलाय असा दावा याचिकेत करण्यात आला. यावेळी हायकोर्ट नेमकं काय म्हणालं तेही पहा. या कंपनीत अधिक भागीदारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये नसल्याची दखल यावेळी हायकोर्टानं घेतली. सरकारला थेट सवाल करत पोलीस उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवतायत का आणि इतरांची चौकशी करतायत का असा प्रश्न हायकोर्टानं केला. हायकोर्टाच्या या प्रश्नावर सरकारी वकील मनकुवर देशमुख नेमकं काय म्हणाले तेही पहा. पोलीस तपास सुरू आहे. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. पार्थ पवार यांचं नाव कोणत्याही कागदपत्रांवर नसल्यामुळेच FIR मध्ये त्यांचं नाव नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी शीतल तेजवानीच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आक्षेप घेत म्हटलं, शीतल तेजवानीनं जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी 2 दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केलाय. हे सगळं असताना त्याच मागणीसाठी ती हायकोर्टात येऊन कायद्याचा गैरवापर करतीये. याची गंभीर दखल हायकोर्टानं घेतली आणि याचिका मागे घ्या, नाहीतर 5 लाखांचा दंड थोटावला जाईल असं म्हटल्यावर तेजवानीच्या वकिलांनी याचिका मागे घेतली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना हायकोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचारलं असता ते म्हणाले, मुंडवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवण्याची सरकारची भूमिका नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार. त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही हायकोर्टाला देऊ. दरम्यान हायकोर्टातील या सुनावणीनंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवारांचं नाव वादाच्या भोवऱ्यात आलंय. पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं मुंडवा जमीन घोटाळ्याचा व्यवहार केला. 1800 कोटींची जमीन 300 कोटींना अमेडिया कंपनीला विकण्यात आली. मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली. हा सगळा घोटाळा समोर आल्यानंतर अमेडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील, हा व्यवहार घडवून आणणारी शीतल तेजवानी आणि उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल तेजवानीला अटक सुद्धा झाली. हे सगळं असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव मात्र FIR मध्ये आलं नसल्यामुळे विरोधकांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला. आता स्वतः हायकोर्टानं यावरून सरकारला फटकारल्यानंतर पार्थ पवारांच्या अडचणी कशा प्रकारे वाढतात, त्यांच्यावर पुढे जाऊन गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.